ओके सर. ऐकून खूप वाईट वाटलं यार समीर. अरे पण तुला तर माहिती आहे, जर मला शक्य असतं ना तर जितकी हवी तितकी मदत मी तुला केली असती. पण माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय. ते स्वतः हॉस्पिटलाइज आहेत. त्यामुळे मला पैशाची गरज आहे. सॉरी यार, एक्स्ट्रीमली सॉरी. यावेळेस पैसे नाही आहेत माय, माफ करा मला. सॉरी यार, असते तर मी खरंच दिले असते. Extremely sorry. खरंच दिले असते. एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच दिले असते. तुमचं काम निश्चितपणे होईल. आपण त्याकरता क्राऊड फंडिंग करू. पण 2 दिवसात हे काम होण्यासारखं नाहीये. अहो, एवढी मोठी रक्कम जमा करायची किमान 10 दिवसांचा तरी कालावधी लागेल. तेवढं तुम्हाला थांबता येईल का? साहेब, एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. मी लवकरात लवकर तुम्हाला घरी घेऊन जाईल. लवकरात लवकर तुम्हाला घरी घेऊन जाईल. आहे ना, विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना, विश्वास आहे ना माझ्यावर? पुढील 2 दिवसात त्यांचे 2 ऑपरेशन्स करायचे. 2 दिवसात त्यांचे 2 साधारण किती ऑपरेशन्स खर्च करायचे. येईल? 2 दिवसात त्यांचे 20 साधारण लाख किती खर्च येईल? 20 लाख. तुम्हाला मिसेस अर्पिता यांना पुन्हा एक नॉर्मल लाईफ द्यायचं असेल तर तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. तर तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. तर तुम्हाला पैशाची समीर हां, परत घरी घेऊन चला ना. सॉरी यार, असते तर मी खरंच दिले असते. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला मिसेस अर्पिता यांना पुन्हा एक नॉर्मल लाईफ द्यायचं असेल तर तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. तर तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. तर तुम्हाला घरी घेऊन चला ना. असते तर मी खरंच दिले लवकरात असते. लवकर तुम्हाला घरी घेऊन जाईल. तुम्हाला मिसेस अर्पिता यांना पुन्हा एक नॉर्मल लाईफ द्यायचं असेल तर तुम्हाला पैशाची व्यवस्था हा निकी, डॉक्टर काय आलं? तुम्ही तातडीनं बोलवलं. अर्पिता मॅडम ठीक आहेत ना? आत्ता ठीक आहेत त्या, पण वेळ निसटून चालली आहे. त्यांच्या वेदना वाढत चालल्या आहेत. आपल्याला ऑपरेशनसाठी 2 दिवस नाही थांबता येणार. उद्या दुपारपर्यंत आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. प्लीज तुम्ही लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा. डॉक्टर, मी पैशांची व्यवस्था करायचा प्रयत्न करतोय पण कुठूनच होत नाहीये. पण तुम्ही ऑपरेशन कंटिन्यू करा. मी तुमचा एकही पैसा बुडवणार नाही. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मिस्टर समीर, आय अंडरस्टँड, पण सिस्टम असं वर्क करत नाही. तुम्हाला पैसे तर जमा करावेच लागतील. आणि हो, जर तुम्ही उद्यापर्यंत पैसे जमा नाही केले आणि त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन नाही झालं तर त्यांच्या वेदना खूप जास्त वाढत जातील आणि कदाचित त्यांच्या जखमा पण चिघळतील. मग त्यांच्या जीवाची हमी आम्ही नाही घेऊ शकत. प्लीज नोट. ब्रो ऐक ना, आता काय करायचं आपण? जर तुम्ही उद्यापर्यंत पैसे जमा नाही केले आणि त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन नाही झालं मग त्यांच्या जीवाची हमी आम्ही नाही घेऊ शकत. अहो, एवढी मोठी रक्कम जमा करायची किमान 10 दिवसांचा तरी कालावधी लागेल. सॉरी यार, असते तर मी खरंच दिले असते. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही अर्पिता मॅडमची काळजी घ्या. मी आलो. वाळू संपत आली आहे. मी स्वतःला दिलेली डेडलाईन सुद्धा या वाळूसोबत संपते.
माझा अंदाज जर खरा असेल तर आत्तापर्यंत समीर इथे यायला हवा. मला तुझी ऑफर मान्य आहे राजेश साहेब. तुम्हाला पैसे द्या. मी अर्पिता मॅडमला माझ्या आयुष्यातून काढून टाक्या. मॅडमला माझ्या आयुष्यातून काढून टाक्या. मॅडमला माझ्या आयुष्यातून समीर 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 डन डील समीर. हे बघ मी उद्याच चेकवर सही करते दुपारी आणि तेव्हाच तुझ्या आणि अर्पिताच्या डिवोर्सच्या पेपर्सवर तू सही कर. ओके ओके. आत्ताच इंजेक्शन दिले त्यांना, जास्त वेळ थांबू नका.